ओम शांती। आज आहे 18/12/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बेहदचे बाबा आले आहेत तुम्हा मुलांचा ज्ञानाने शृंगार करण्याकरिता। उच्च पद प्राप्त करायचे असेल तर नेहमी सजलेले रहा। प्रश्न आहे, कोणत्या मुलांना पाहून बेहदचे बाबा खूप आनंदित होतात? उत्तर आहे, जी मुले सेवेसाठी सदैव तयार राहतात, अलौकिक आणि पारलौकिक दोन्ही पित्यांचे पूर्णपणे अनुकरण करतात, ज्ञानयोगाद्वारे आत्म्याचा शृंगार करतात, पतितांना पावन बनविण्याची सेवा करतात, अशा मुलांना पाहून बेहदच्या बाबांना खूप आनंद होतो। बाबांची इच्छा आहे की माझ्या मुलांनी मेहनत करून उच्च पद प्राप्त करावे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. स्वदर्शन चक्र फिरवत पापांना भस्म करायचे आहे। आध्यात्मिक शिक्षणाद्वारे आपले पद श्रेष्ठ बनवायचे आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये अश्रू ढाळायचे नाही। 2. ही वानप्रस्थ अवस्थेमध्ये राहण्याची वेळ आहे, त्यामुळे वनवासामध्ये अतिशय सामान्य राहायचे आहे। राहणीमान ना उच्च असावे ना अतिसामान्य असावे। परत घरी जाण्याकरिता आत्म्याला संपूर्ण पावन बनवायचे आहे। आजचे वरदान आहे, नेहमी परिवर्तित होण्याच्या विशेषतेद्वारे संपर्क आणि सेवेमध्ये सफल होणारे सफलता मूर्त भव। स्पष्टीकरण आहे, ज्या मुलामध्ये स्वतःला परिवर्तित करण्याची विशेषता आहे ते सहजच सतोप्रधानच्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतात। जशी वेळ असेल, जशी परिस्थिती असेल, त्यानुसार आपल्या धारणांना प्रत्यक्ष करण्यासाठी परिवर्तित व्हावे लागते। परिवर्तित होणारेच खरे सोने आहे। जशी साकार बाबांची विशेषता पाहिली की जशी वेळ, जशी व्यक्ती, तसे रूप, असे बाबांचे अनुकरण करा, तेव्हा सेवा आणि संपर्क सर्व गोष्टींमध्ये सहज सफलतामूर्त बनाल। स्लोगन, जिथे सर्व शक्ती आहे तिथे निर्विघ्न सफलता सोबत आहे। ओम शांती।